नमस्कार, जय शिवराम मित्रांनो. मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0 आपला ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, आता गेल्या मागच्या 8 ते 15 दिवसापासून कर्जमाफी संदर्भातील हा मुद्दा खूप जास्त चर्चेत आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठी आनंदाची बातमी पण त्यांच्या माध्यमातून समोर येत आहे. त्याच प्रकारे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील काही दिवसांमध्ये सांगितलेलं होतं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातील अब्दुल सत्तार यांनी जे की कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांना खूप चांगला आनंदाचं एक आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही जे की जवळजवळ 3 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफीच्या तयारीला आम्ही लागलेलो किंवा आमचं सरकार जे की महायुतीचं सरकार लागलेलं आहे आणि त्यांनी सरकार राज्य शासनाकडे अशा मागण्या पण केलेल्या आहे की शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करा. परंतु त्याच्यापेक्षा पण एक खूप मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांकरता समोर येत आहे. ती म्हणजे आता आपल्या महाराष्ट्र राज्याचं म्हणजे की राज्याचं अर्थसंकल्प तर पार पडलेलंच आहे, परंतु आता काही दिवसातच केंद्राचा अर्थसंकल्प आहे, त्याची तारीख तुम्हाला सांगतो. तर शेतकरी थोडक्यात काही पॉईंटचा मुद्दा आपल्याकडे प्राप्त झालेला आहे केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत. तर निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. म्हणजे आता येणाऱ्या 23 जुलै रोजी जे की आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आता अर्थसंकल्प सादर होणार आहे. जसं की मागील काही दिवसांमध्ये अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे की अर्थमंत्री त्यांच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून खूप काही निर्णय झालेले, परंतु कर्जमाफी संदर्भातील अंमलबजावणी काही झाली नाही किंवा त्याच्या माध्यमातून काही त्यांनी बोलले पण नाही कर्जमाफी रिलेटेड. परंतु शेतकरी मित्रांनो, आता जे की निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्म मधील पहिला अर्थसंकल्प असल्याने शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. पंजाब, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी करत आहे. देशात 2008 सालानंतर शेतकरी कर्जमाफी झालेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की आता या अर्थसंकल्पात नेमकं काय काय निर्णय होणार आहे. सर्वात महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे कर्जमाफी. तर कर्जमाफी याच्यामध्ये जसं सांगण्यात आलेलं आहे की जवळ 2008 पासून शेतकऱ्यांची सरसकट कोणतीही कर्जमाफी केली गेली नाही. म्हणजेच की काही 1.5 लाखापर्यंत झाली किंवा 2 लाखापर्यंत झाली, परंतु त्याच्यापेक्षा म्हणजे शेतकऱ्यांचा सरसकट 7-12 हा महाराष्ट्राला असो किंवा देशातील असो म्हणजे कोणत्याही कर्जमाफीचा केल्या गेलेला नाही. जसे की मी तुम्हाला नाही घेतले, हरियाणा असो, झारखंड असो, उत्तर प्रदेश असो किंवा आपला महाराष्ट्र असो. तर शेतकरी आपण आता महाराष्ट्रातच जाणून समजून घेऊया नेमकं महाराष्ट्राची किती लाखापर्यंतचं कर्जमाफी याच्यात होऊ शकते. शेतकऱ्यांचा 7-12 किती लाखापर्यंत होऊ शकतो. तर आता निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांच्या माध्यमातून जे की 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे आणि त्याच्यात महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे आता कर्जमाफीचा राहणार आहे. जसं की अॅग्रोवननी पण याच्यावरती एक चांगला परमनंटली एक म्हणजे की एक चांगला ग्रुप बनवलेला आहे त्या कर्जमाफीच्या ह्या टॉपिक वरती. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की आता शेतकऱ्यांचा याच्यात खूप महत्वाचा मोठा फायदा पण होणार आहे. राज्याचा जरी अर्थसंकल्प पार पडलेला आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांचा जे की लाभ भेटलेला आहे, परंतु कर्जमाफीचं जी मेन आशा होती शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला नाही. आता शेतकऱ्यांचा याच्यात जर कधी झालं, त्यांनी अर्थसंकल्पात जर कधी शेतकऱ्यांची कर्जमाफीची हे अंमलबजावणी किंवा त्या मुद्द्यावरती चर्चा केली, तर नक्कीच शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतच कर्जमाफी महाराष्ट्र राज्यात होऊ शकते. कारण की आता शेतकऱ्यांचे जवळजवळ 2008 पासून अशी कोणतीही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो 2011 पासून ते तर 2014 पर्यंतचं किंवा 2014 पासून ते 16 पर्यंतचं आणि 16 पासून ते तर 20 पर्यंतचं किंवा आता चालू वर्ष 24 पर्यंतचं असं बरेच काही विविध अलग अलग कर्ज शेतकऱ्यांचे आहे. तर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. कारण की आता आपण सर्वांना हे पण माहिती आहे की येणाऱ्या काही दिवसातच आगामी विधानसभा निवडणुका जे की महाराष्ट्र राज्याच्या आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आता 4 ते 5 महिन्यातच जे की विधानसभेच्या निवडणूक आहे आणि 2.5 ते 3 महिन्यात आचारसंहिता पण त्याच्या लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्या संदर्भात होणार ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर येणार आहे. जर कधी पहिल्याच बैठकीत जर कधी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती त्यांच्या माध्यमातून बोलण्यात आलं, तर नक्कीच शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी याच्या माध्यमातून होऊ शकते. तर हेच होतं थोडक्यात माहितीपूर्ण असं अपडेट आता कर्जमाफी संदर्भातील म्हणलं शेतकऱ्यांना देण्याचं काम करू आपण. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा. पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.